अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून गुजरात एटीएसला डीव्हीआर सापडला. डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात. पंतप्रधान मोदी अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची त्यांनी केली पाहणी. रुग्णालयात जाऊन मोदींकडून जखमींसह मृतांच्या नातेवाईकांचीही भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ब्रिटिश उच्चायुक्तांची चर्चा. अहमदाबाद दुर्घटनेनंतर यूके भारतासोबत दुर्घटनेचा तपास करण्यासाठी यूके भारतीय तपास यंत्रणांची मदत करणार. लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा हे दुर्घटनेचं एक कारण असू शकतं. इंधनासह प्रवाशांचं लगेजही जास्त होतं. सुमित सभरवाल सोबत काम केलेले पायलट मनमथ राऊत्रे यांची प्रतिक्रिया. कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका. टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याची शक्यता. बोईंगच्या सर्व विमानांची आता तपासणी होणार. अहमदाबाद अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय. मी उडी मारली नाही, सीटसह बाहेर फेकलो गेलो. एअर इंडियाच्या विमान अपघातातून बचावलेले एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार यांची प्रतिक्रिया. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन विमान दुर्घटनास्थळी दाखल. विल्सन यांच्याकडून अपघात स्थळाची पाहणी. अहमदाबाद विमान अपघातातील 8 प्रवाशांची डीएनएद्वारे ओळख पटली. 8 प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले. सध्या इतरांचे मृतदेह पोस्टमॉर्टम रूममधून कूल रूममध्ये हलवले. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी सुरू. आतापर्यंत मृतांच्या 200हून अधिक नातेवाईकांच्या डीएनए चाचण्या पूर्ण. डॉक्टरांची माहिती. तर मृतदेह पूर्ण जळाल्यानं ओळख पटवण्यात अडचण. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील हृदय पिळवटून टाकणारी कहाणी. बापाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाला द्यावे लागले डीएनए चाचणीसाठी नमुने. वडोदऱ्यातील 26 वर्षीय भाविक महेश्वरीचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू. भाविकचं काही दिवसांपूर्वीच झालं होतं कोर्ट मॅरेज. सुखी संसाराची स्वप्न पाहण्याआधीच भाविकचा दुर्दैवी अंत. अहमदाबाद विमान अपघातात केरळच्या रंजिता यांचा करुण अंत. रंजिता लंडनमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या. काही महत्त्वाच्या कामास्तव भारतात आल्या होत्या. लंडनला परततानाच रंजिता यांच्यावर काळाचा घाला. अहमदाबादमधील रॉजर कृष्णन आणि रचना कृष्णन या नवविवाहित जोडप्याचा विमान अपघातात मृत्यू. वडिलांना परदेशवारी घडवून आणण्याचं रॉजर यांचं स्वप्न राहिलं अपूर्ण. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं रॉजर यांच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर. विमान अपघातात सुरतमधील प्रसिद्ध डॉक्टर हितेश शहा आणि त्यांच्या पत्नी अमिता शहा यांचा दुर्दैवी मृत्यू. शहा दाम्पत्य लंडनमध्ये बहिणीच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होता. लंडनमध्ये पोहोचण्या अगोदरच शहा दाम्पत्यावर काळाचा घाला. अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत. अंजू शर्माची आदमी खिलोना आहे अशी शेवटची स्टेटस. अंजू शर्मा त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होत्या. अहमदाबादमधील दुर्घटनेत अर्जुन पटोलिया यांचा मृत्यू. पटोलिया पत्नीच्या अस्थिविसर्जनासाठी भारतात आले होते. अर्जुन पटोलियांच्या पत्नी भारती यांचं 7 दिवसापूर्वीच लंडनमध्ये झालं होतं निधन. गोरेगावातील एकाच मुस्लिम कुटुंबातील 4 जणांचा विमान दुर्घटनेत मृत्यू. जावेद अली त्यांच्या आईला भेटण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र अपघातात जावेद अली, त्यांच्या पत्नी आणि 2 मुलांचा मृत्यू. लंडनमध्ये पतीकडे जाण्यासाठी निघालेल्या हिनल मिस्त्रींचा मृत्यू. महिन्याभरापूर्वीच उज्जैनमध्ये हिनल मिस्त्रींचा अपघात. उपचारानंतर प्रकृती सुधारल्यानं हिनल मिस्त्री लंडनमध्ये पतीकडे जात होते. कालच्या विमान दुर्घटनेत हिनल मिस्त्रींचा दुर्दैवी मृत्यू. अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेलच्या मैथिलीचा मृत्यू. मैथिली एअर इंडियाच्या क्रू मेंबरमध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत. सकाळी आईसोबत याच विमानातून शेवटचा संपर्क साधला होता. मैथिलीच्या मृत्यूनं पनवेलमधील न्हावा गावावर शोककळा. आग्र्यातील लवानिया दाम्पत्याचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू. आग्र्यातील नीरज आणि अपर्णा लंडन दौऱ्यावर जात होते. मूळचे आग्र्याचे लवानिया नोकरीनिमित्तानं गुजरातमध्ये राहत होते. विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बनवणारी महिला आणि त्यांची नात बेपत्ता. विमान हॉस्टेलवर येऊन कोसळल्यानं अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू. 1206 लकी नंबर मानणाऱ्या विजय रुपाणींसाठी तोच लकी नंबर ठरला. अशुभ 12 जून म्हणजेच 1206ला विजय रुपाणींचा एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्यू. पहिल्या कारपासून ते अनेक वाहनांवर 1206 हाच नंबर. लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाईट 10 मिनिटांत चुकली. अपघातातून बचावल्याची बातमी कळताच भूमी यांनी मानले देवाचे आभार. अहमदाबाद विमान अपघातात इरफान शेख या 22 वर्षीय क्रू मेंबरचा दुर्दैवी मृत्यू. इरफान पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरचा रहिवासी. इरफानचा मृतदेह लवकर मिळावा अशी कुटुंबियांची मागणी. अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेच्या तपासाला वेग. एनआयए टीम इतर यंत्रणांसोबत विमान दुर्घटनेच्या तपासात मदत करणार. अहमदाबाद दुर्घटनास्थळी एनआयएची टीम दाखल. अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात ब्रिटन सरकारची मदतीची तयारी. पंतप्रधानांसोबत ब्रिटिश हाय कमिशनची चर्चा. दुर्घटनेचा तपास करण्यासाठी यूके भारतीय तपास यंत्रणेची मदत करणार. 52 ब्रिटिश नागरिकांचा विमान दुर्घटनेत मृत्यू. अहमदाबाद प्लेन क्रॅश प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका. मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखाची सरकारी मदत द्यावी. बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची याचिका करत मागणी.
एअर इंडिया कंपनी अपघाताशी संबंधित $120 मिलियन अधिकचा इन्शुरन्स क्लेम करू शकते. तज्ज्ञांच्या हवाल्याने एका प्रमुख वृत्तपत्रात दावा. सरकारनं पायाभूत सुविधांच्या सुरक्षेबाबत आत्मचिंतन केलं पाहिजे. अहमदाबाद विमान दुर्घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. कालची दुर्घटना विचारांच्या आणि समजण्याच्या पलीकडे. टाटा समूहासाठी इतिहासातील काळा दिवस. टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांचं पत्र. इराण आणि इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं 16 विमानं वळवली. मुंबईहून लंडन आणि न्यूयॉर्कला जाणारं एअर इंडियाचं विमान परत बोलावलं. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी फोनवरून बातचीत. जयशंकर यांची अब्बास अरघची यांच्याशी सद्यस्थितीवर चर्चा. दादरच्या सेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज दुपारी आढावा बैठक होणार. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शाखाप्रमुख उपशाखा प्रमुखांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार. पावसाळा आला की रेनकोट घालायचा की छत्री वापरायची अजून निर्णय घेतलेला नाही. अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं मिश्किल उत्तर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप वगळता कुणासोबतही आघाडी करण्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा हा विचार असल्याची माहिती. युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवर नेत्यांकडे सोपवले जाणार अशीही माहिती. शरद पवारांकडे कुणी आलं तर ते स्वागतच करतील. कुणाकडे स्वतःहून जाण्या इतके शरद पवार लहान नाहीत. राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चांवर शेकापच्या जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. पवार साहेब तत्वाला बांधील ते भाजपसोबत जाणार नाहीत. पवार साहेब भाजपच्या समाजविघातक राजकारणाला पाठिंबा देणार नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. अजित पवार आणि जयंत पाटील आज एकाच व्यासपीठावर. वाशीमध्ये राज्य शिखर बँकेच्या प्रशिक्षण केंद्रातील सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचं उद्घाटन. पालिका निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष, नंतर नवीन अध्यक्ष निवडणार. तरुणाला संधी देण्याचा पवारांचाही विचार. अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. आम्ही गद्दारी केली असती तर विधानसभा निवडणुकीत अपक्ष सत्यजित पाटणकर यांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती. मंत्री शंभूराज देसाई यांचं सत्यजित पाटणकरांना प्रत्युत्तर. गद्दारी करून गुवाहाटीला का गेला असा प्रश्न पाटणकरांनी शंभूराज देसाईंना केला होता. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्राची इच्छा. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं एकत्र यावं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंच्या आंदोलनाचा 7वा दिवस. बच्चू कडू उपोषण स्थगित करायचं की नाही यावर निर्णय घेणार. सकाळी 11 वाजता उपोषणस्थळी शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांची बैठक होणार. त्यानंतर बच्चू कडू निर्णय घेण्याची शक्यता. बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांचा फोन. मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडूंशी संवाद. आंदोलनाच्या 6व्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील आंदोलनात तोडगा निघण्याची शक्यता. कर्जमाफीसाठी तातडीनं समिती तयार केली जाईल. कर्जमाफीच्या समितीत बच्चू कडूंना सहभागी करून घेतलं जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांचं बच्चू कडूंना फोनवरून आश्वासन. मुख्यमंत्री स्वतः बच्चू कडूंच्या मागण्यांकडे लक्ष घालतायत. बच्चू कडू यांचं आंदोलन लवकरच संपेल. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट. शेतकरी जगला तर महाराष्ट्र आणि देश जगेल. हर्षवर्धन सपकाळ यांची ट्विटमधून प्रतिक्रिया. सरकार बच्चू कडू आणि शेतकऱ्यांची दखल घेत नाही. 15 जूनला आम्ही राज्यभर चक्काजाम करणार. मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं घाटकोपरमध्ये बॅनर. 1 सिटी 1 व्हॉइस 1 होप अशा आशयाचे बॅनर घाटकोपरमध्ये झळकले. आदित्य ठाकरेंचा लढा केवळ मी आणि माझा असा आहे. आदित्य ठाकरेंचा लढा मुंबईचा नाहीये. शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांची आदित्य ठाकरेंवर टीका. हारून खान शिवसेनेच्या अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी. अल्पसंख्याक सेलचा मुंबई अध्यक्ष केल्याबद्दल शिंदेंचे आभार. हारून खान यांची प्रतिक्रिया. बचत गटांना बँका कर्ज द्यायला तयार आहेत, पण बँका पुढाऱ्यांना कर्ज द्यायला तयार नाहीत. सगळ्यात जास्त कर्ज बुडवणारी जात पुढाऱ्यांची असं बँकांचं म्हणणं. जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांचं मिश्किल वक्तव्य. जळगावच्या शिरसोलीत बचत गटाच्या महिलांसोबत मंत्री गुलाबराव पाटील बसले जमिनीवर. मंत्री आपल्यासोबत जमिनीवर बसल्याचं पाहून महिलांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा लोगो बदलण्यात येणार. कृषी विभागाच्या लोगोत आता आधुनिक शेतकऱ्यांसह महिला शेतकऱ्यांचाही सहभाग असणार. नव्या लोगोसाठी कृषी विभागाकडून स्पर्धेचं आयोजन. अंबरनाथकरांना मेट्रोचं गिफ्ट. चिखलोलीत मेट्रो धावणार. कल्याण बदलापूर रस्त्यावरून मेट्रो लाईन टाकली जाणार. खासदार श्रीकांत शिंदेंची MMRDA सोबत आराखडा बैठक. मुंब्रा स्टेशन जवळील रुळांचं ते वळण तसंच राहणार. जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण. मुंब्रा स्थानकाजवळील वळणावर तांत्रिक आणि संरचनात्मक धोका नसल्याचं तपासात निष्पन्न. तपास समितीकडून अहवाल तयार करण्याचं काम. मुंबईतील माहीममध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट. स्फोटात एकाचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. क्लाउड किचनमध्ये संध्याकाळी 6 वाजता सिलेंडरचा स्फोट. अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून 2 गट भिडले. एका तरुणाकडून माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ. माजी नगरसेविकेच्या समर्थकांकडून शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर हल्ला. माजी नगरसेविकेच्या घरावरही दगडफेक.
कल्याण पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फेरीवाल्यांची दादागिरी, कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला फेरीवाल्यांची धक्काबुक्की, महिला सुरक्षा रक्षकाला मारहाण. मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात कारचा अपघात, पावसामुळे कोस्टल रोड बोगद्यात कार घसरून उलटली, अपघातात कार चालक किरकोळ जखमी. उमरेच्या खान कंपाऊंडमध्ये अनधिकृत इमारतीवर कारवाई, न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे पालिकेकडून कारवाईला सुरुवात. कारवाई दरम्यान पालिकेचे आयुक्त सौरभ रावसाहेब उपस्थित. पिंपरी चिंचवड महापालिकेचं संकेतस्थळ सोमवारपर्यंत बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संकेतस्थळ बंद राहणार. मालमत्ता कर भरण्यासह इतर कामं 2 दिवस करता येणार. पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्तानं व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन पूर्णपणे बंद. पदस्पर्श दर्शनासाठी लागणारा वेळ वाचणार. दर्शनाची प्रक्रिया होणार गतिमान. शिर्डीच्या साई मंदिरातील फूल, हार आणि प्रसादावरील बंदी उठवली, मात्र प्रवेशद्वारावर बिलाची पावती दाखवणं बंधनकारक. केंद्रीय पर्यटन विभागाकडून रामकाल पथ हा 99.14 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी. नाशिकच्या गोदाकाठच्या पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार होणार. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये एसटी डेपो मॅनेजरला मारहाण. एसटी आगारातील कर्मचाऱ्याला निलंबित केल्यानं मारहाण. केबिनमध्ये घुसून व्यवस्थापकाला मारलं. पुढील 24 तासात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, रायगड आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज. मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईसह ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा आज इशारा. राज्यातील इतर भागातही मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागानं दिला इशारा. पुढील 3 दिवसासाठी पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट. 27 मे नंतर पावसाची विश्रांती, तर 13 जूनपासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट जारी. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम तैनात. पिंपरी चिंचवडच्या पठारीमळा परिसरात ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या वाहनांना बाहेर काढण्यात यश. अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहनं बाहेर काढली. पुणे शहरात पावसाची जोरदार हजेरी. डेक्कन स्वारगेट भागाला पावसानं झोडपलं. पुण्याच्या चाकण परिसरात जोरदार पावसाला सुरुवात. पावसानं पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी. पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पुणे शहरात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे आयबी शासकीय विश्रामगृहाच्या मैदानात पाणी साचलं. पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. दिवे घाटात मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी. डोंगरावरून येणारं पाणी रस्त्यावर. नाशिकच्या ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. येवला शहरातील सखल भागात पाणी साचलं. एका दुकानात पावसाचं पाणी शिरलं. सांगलीच्या तासगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. तासगाव शहरातील कापूर ओढा ओसंडून वाहू लागला. सांगलीच्या काही भागात पूरस्थिती निर्माण. अहिल्यानगर, वाशिमसह जळगावात जोरदार पावसाची हजेरी. जळगावात पावसानं 10 घरांची पडझड. 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मुसळधार पावसानं राजापूर जवळच्या धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. मुसळधार पावसानंतर धबधब्यानं धारण केलं रौद्र रूप. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगावचा पूल पुन्हा पाण्याखाली. पुलावरून पाणी वाहत असूनही नागरिकांचा पाण्यातूनच धोकादायक प्रवास. ओढ्यावर नवीन पूल बांधूनही त्याच्यावरून पाणी वाहत असल्याची स्थानिकांची तक्रार. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीत अनागोंदी कारभार. व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर आणि शेतकऱ्यांचा माल उघड्यावर. काल संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या शेकडो क्विंटल शेतमालावर पाणी. राज्यात बंदी असलेल्या एसटीबीटी कापसाचे 5 लाख रुपयांचं बोगस बियाणं कृषी विभागानं केलं जप्त. गुजरातमधून खासगी वाहनानं बियाणं महाराष्ट्रात आणलं जात होतं. बोगस बियाणांची 300 बॅगा जप्त. जळगावात लोकसंघर्ष संघटनेतर्फे आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा. वनजमिनीवरील हक्क, घरकुल, मोफत रेशन, रोजगार या मागण्यांसंदर्भात आदिवासी बांधवांचं आंदोलन. जळगावच्या भाजपच्या कार्यालयात अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना वाहण्यात आली श्रद्धांजली. मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित. जळगावच्या पारोळ्यात आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते पिंपरी ते मेंढाळे नव्या पुलाचं लोकार्पण. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर पिंपरी पूल रहदारीसाठी खुला. स्थानिकांची अडचणींपासून सुटका. पठाणकोटमध्ये सैन्याच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. हालेत गावात हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगचं कारण मात्र अस्पष्ट.